नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग यांच्या स्थापनेबद्दलचा इतिहास. मित्रांनो, पहिलं ज्योतिर्लिंग हे श्री क्षेत्र सोमनाथ ज्योतिर्लिंग मानले जाते. हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. तर आता पाहूयात सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा इतिहास. सोमनाथ या शब्दाचा अर्थ सोम म्हणजे चंद्र व सोमनाथ म्हणजे चंद्राचा स्वामी अर्थात देव असा होय. हे मंदिर भारतातील गुजरातमधील प्रभास पाटण वेरावळ येथे स्थित आहे. या मंदिराला देवपाटण मंदिर असेही म्हटले जाते. या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी श्री महादेवांचे भक्त लांब लांबून दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर आता बघूया सोमनाथांचा इतिहास. पौराणिक कथेनुसार असे म्हणतात की सोमदेव यांना चंद्रदेव असे देखील म्हटले जाते. चंद्रदेवांचा विवाह राजा दक्ष प्रजापती यांच्या 27 कन्यांसोबत झाला होता. परंतु चंद्रदेवांचे त्यातील फक्त एकाच पत्नीवर नितांत प्रेम होते, जिचे नाव रोहिणी होते व त्यामुळे चंद्रदेव बाकीच्या 26 पत्नींना दुर्लक्षित करायचे. त्यामुळे त्या 26 पत्नींना त्या गोष्टींचे फार वाईट वाटायचे. एके दिवशी राजा दक्ष प्रजापती यांच्या 26 मुली त्यांना भेटायला आल्या व चंद्रदेवांबद्दल तक्रार करू लागल्या. त्या वडिलांना सांगू लागल्या की चंद्रदेवांचे फक्त रोहिणीवर प्रेम आहे. आमच्याकडे त्यांचे कायम दुर्लक्ष असते. त्यांचं आमच्यावर मुळीच प्रेम नाही. अशी तक्रार त्या चंद्रदेवांच्या 26 पत्नी करू लागल्या. मुलींच्या डोळ्यातलं पाणी बघून व हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर राजा दक्ष प्रजापतींना प्रचंड राग आला. त्यांनी चंद्रदेवांची तात्काळ भेट घेतली व रागात राजाने चंद्रदेवांना श्राप दिला. तो श्राप म्हणजे तुम्ही क्षयरोगाने पीडित राहताल. तुमचं तेज दिवसांदिवस कमी होत जाईल. दिलेल्या श्रापवचनानुसार चंद्रदेवाचे तेज कमी कमी होऊ लागले. पूर्ण जगाचे तेज ढळमळीत होऊ लागले होते. म्हणून सर्व देवी देवता चिंताग्रस्त होऊन ब्रह्मदेवाकडे जातात. चंद्रदेवाची अवस्था बघून ब्रह्मदेवाने चंद्रदेवांना महादेवाची तपस्या करायला सांगितली व महादेवच तुम्हाला या संकटातून मुक्त करतील असं ब्रह्मदेव चंद्रदेवास म्हणाले. ब्रह्मदेवाने सांगितल्याप्रमाणे चंद्रदेवाने प्रभास क्षेत्रामध्ये म्हणजेच वेरावळमध्ये शिवलिंगाची स्थापना करून महादेवांची तपस्या सुरू केली. तिन्ही जगांचे स्वामी आपल्या भोलेनाथांनी चंद्रदेवांना प्रसन्न होऊन या श्रापातून मुक्त केले व स्वतःच्या मस्तकावर धारण करून अमरतेचे वरदान दिले. म्हणून महादेवांच्या मस्तकी चंद्रदेव वसलेले आहेत. पुढे चंद्रदेवांनी पूजलेली ती शिवपिंड सोमनाथ ज्योतिर्लिंग म्हणून ओळखू जाऊ लागली. आजही त्या ठिकाणी भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. असे म्हटले जाते की क्षयरोग, त्वचारोग यासारखे रोग तिथे गेल्यावर बरे होतात. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.